अकोला की गांधी रोड पर स्थित एक कॉस्मेटिक दुकान से महिलाओं की अस्मिता को झकझोर देने वाला सनसनीखेज मामला उजागर हुआ। आरोप है कि आरोपी महिला ग्राहकों से जान पहचान बढ़ाकर उनकी मोबाइल नंबर हासिल करते थे। न स्टॉक का लालच देकर उन्हें दुकान में बुलाया जाता और वहां अश्लील व्यवहार किया जाता था। पीड़िता का चोरी छिपे वीडियो बनाकर उसे वायरल करने की धमकी दी गई, जिससे वह भय और मानसिक दबाव में आ गई। सबसे चौंकाने वाली बात तो ये सामने आई कि वीडियो डिलीट करने के बदले पीड़िता पर धर्मांतरण का दबाव बनाया गया। बदनामी के डर से वह शुरू में चुप रही, लेकिन बाद में आरोपियों ने उसे फ्लैट पर ले जाकर बार बार अत्याचार किए। इस घिनौनी घटना से अकोला शहर में भारी आक्रोश फैल गया और महिलाओं की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। पीड़िता की शिकायत के बाद पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया, जिनमें से 2 को गिरफ्तार किया जा चुका है। पुलिस अब ये भी जांच कर रही है कि इस गिरोह ने और कितनी महिलाओं को अपने जाल में फंसाया और इस गिरोह के कितने लोग और शामिल हैं। धनराज सबकाल की रिपोर्ट। कोतवाली पोलीस स्टेशन इथे एक गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये एका महिलेने तक्रार दिली की काही 3 ते 4 इसमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं। तर अशा पद्धतीचा तो गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन इथे दाखल झाला आहे। त्यामध्ये 2 आरोपी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अटक केली। आज त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना 5 दिवसाचा PCR देण्यात आला आहे। तिसरा जो आरोपी आहे तो ऑलरेडी काही 6-7 दिवसांपासूनच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये खात्री केली आहे आणि तिथून डिस्चार्ज झाल्यावर त्याला देखील आम्ही अटक करणार आहोत। 4था आरोपीचा शोध आमची टीम घेत आहे। तर अशा पद्धतीने तपास API पवार कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे आणि त्याच्यावर सुपरविजन आमचं आहे। थँक्यू। घटनास्थळ कुठचं आहे सर? घटनास्थळ त्याच्यामध्ये विविध सांगितलेले आहेत महिलेने, तर ते तपासामध्ये आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये वगैरे आम्ही ते घेऊ। सिटी कोतवाली या ठिकाणी फिर्यादीने तक्रार दिली, त्या संदर्भात ह्या ज्या फिर्यादी आहेत त्यांचे 2024 ते 2026 पर्यंत जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी म्हणजे आरोपींनी त्यांचे हे शारीरिक शोषण केलं, त्या संदर्भात तसेच वारंवार शारीरिक शोषण केल्याबाबत हा गुन्हा आहे आणि पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या रिपोर्टवरून अपराध क्रमांक 92/2026 अशा पद्धतीने गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्यात एकूण 4 आरोपी आहेत। त्यापैकी आपण 2 आरोपींना अरेस्ट केलेली आहे आणि तपास सुरू आहे। गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांचा आज आपण PCR घेत आहोत। तपास अधिकारी आज माननीय न्यायालयात PCR घेण्यासाठी रवाना होत आहे।